होणार हे तर बरं मपले. आता तुम्ही पायसाल कोण कोणाचे हाल करता येत सामन्यात म्हणतोय आता तुझे लय बाई हाल होणार आहे. तर पहिल्याच बायका भेटेन तर त्याला वाटलं आता आयती भेटली दागिने सगळ्यात महाग झाली पुन्हा आणि भेटेन तर म्हणून गडी खुश आहे. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. अरे गावाच्या खालचा एक बाबुळ वा आणि याच खाली शेंडावरी मुळ गत है नारी नारी याचा तमाशा संता घरी अन पाहिला रे तमाशा भजनाचा याचा पाहिला ग 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 तमाशा भजनाचा याचा तमाशा संता घरी आठरवाडीच्या बोला ना. अरे 440 करंट माझा 440 करंट माझा 440 करंट माझा नाद करायचा नाही आमचा नाद करायचा नाही 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 440 करंट माझा 440 करंट माझा 440 करंट माझा 440 करंट माझा नाद करायचा नाही आमचा नाद करायचा नाही नाद करायचा नाही रे माझा नाद करायचा नाही नाद करायचा नाही आमचा नाद करायचा नाही नाद करायचा नाही आमचा नाद करायचा नाही फुला आधी गुंफीला तुरा फुला आधी गुंफीला तुरा आणि त्याचा अर्थ कर चातुरा कळाला तर भारोड नाहीतर जीवाला भिरोड हे बर का. ही बाई काऊन म्हणत असेल या माणसाला असं हे माणूस या बाईला काऊन म्हणत असेल असं. भजनाला माणसं कदरतात कीर्तनाला कदरतात म्हणून ही आमच्या नातरायानं रचना ही अशी भारोड रूपी रचना रचून ठेवली. आमच्या नाथबाबाने केलं सोंगी डोंगी भारुड केले साडी नेसून भारुड केले. पण आता मी प्रत्यक्ष लक्ष्मी काय सोंग घ्यावा. नाथबाबानं भारुडाची रचना केली. तुम्ही आम्ही लहान मुलं लेकरं बाळ बायका पोरं जमा होण्यासाठी नाथबाबानं भारुडाची रचना केली. फुलाने गुंफीला तुरा आणि त्याचा अर्थ कर चातुरा
वा गावावाल्याला नव्हतं काही गाव, कुठून आणलं हे भुजवण, कुठून आणलं हे भुजवण, कुठून आणलं हे भुजवण, कुठून आणलं हे भुजवण, कुठून आणलं हे भुजवण. गावावाल्याला नव्हतं काही काम, गावावाल्याला नव्हतं काही काम, काम, काम. कुठून आणलं हे भुजवण, कुठून आणलं हे भुजवण, कुठून आणलं हे भुजवण. कुठून आणलं हे भुजवण, कुठून आणलं हे भुजवण. दिवावाला घाली शेवा, दिवावाला घाली शेवा, आणि त्याचा घ्या तुम्ही अनुभव. सामन्यात म्हणतोय हाल करतो. दिवावाला घाली शेवा, आणि त्याचा घ्या तुम्ही अनुभव. अहो त्याचा घ्या तुम्ही अनुभव, आणि तुका वय कोणता चराव. काय सांगायचंय माऊली, हा याच्या गावाला गेलो आम्ही. बर आम्हाला परळीच्या पलीकडे कार्यक्रमाला जायचं होतं. आता याच्या गावाला गेलो तर याचं घर शेतात बंगला बांधलेला. गावातल्या घरी गेलो, शेतात बंगला बांधलेला, त्या बंगल्यावर गेलो. आता ह्यो माणूस काय म्हणला बायकोला, बाई चहा पाणी कर लवकर, आम्हाला कार्यक्रमाला लय लांब जायचंय. म्हणलं हो बरोबर हे. त्या बाईने चहा पाणी केली, लगेच निघलो आम्ही. तर यानं काय केलं, त्या बंगल्यावर कुत्री पोचली होती, कुत्री. वा या बावळटानं कुत्री पोचली. आणि मग कार्यक्रमाला जातात, मग आम्हाला एसटीनं जायचं होतं. एसटीत बसलोय. आता एसटीत बसलो तर ती कुत्री याच्या अंगावर होती. असू नका, याची झालेली कहाणी सांगते मी. आणि मग याच्या अंगावरती कुत्री होती ना. मग आता ती बस मध्ये आम्ही बसलो, ती कुत्री लागली बसच्या माग. आता बस मध्ये कंडक्टरीन बाई लेडीज, तिकट फाडायला लेडीज होती. अहो ह्यो बाळवट काय म्हणला, बाई गाडी उभी करा माझी पप्पी घ्या, बाई गाडी उभी करा माझी पप्पी घ्या. हे बावळट असं म्हणू लागला. हो आता काय सांगायचंय तुम्हाला, बाई गाडी उभी करा पप्पी घ्या. अहो ती बाई म्हणते आता हे माणूस येडा झालाय का काय झालंय. अहो एवढी मारत उठली ती बाई, आणि खूप मारला. मी असं मागं वळून पाहिलं, म्हटलं माऊली काय भानगडे, काऊन मारता हो, आम्ही सांप्रदायिक माणसं, आम्हाला कार्यक्रमाला लय लांब जायचंय. म्हणली मुकीबाज भावाने. म्हणलं काय भानगडे सांगा, मारू नका. नाही म्हणले हे माणूस म्हणतो गाडी उभी करा माझी पप्पी घ्या, गाडी उभी करा माझी पप्पी घ्या. त्या बाईनं मारला मारला, गाडीच्या खाली ढकलून दिला. आता गाडीच्या खाली ढकलून दिल्यावर यानं काय केलं, खाली उतरला, कुत्री उचलली कमरेवर घेतली कडल. आता कडल कुत्री घेतली म्हणे ती वरडून वरडून सांगतो तुला ही माझी पप्पी. कुत्रीचं नाव पप्पी ठेवलं. मग आता पहिल्यानं जर सांगितलं असतं की बाबा माझ्या कुत्रीचं नाव पप्पी आहे, आणि ती बाई अंगावर बाई गाडी उभी करा माझी पप्पी घ्या, ती बाई समजून घेत होती ना. ती एवढा मारला मरणाचा मारला. आणि मग ते कुत्रीचं नाव पप्पी ठेवलं. म्हणजे म्हणला ही माझी पप्पी. आता त्या बाईनं म्हणा हे झोळक्यानं हाक लाव का नाही तसं, कुत्रीचं नाव पप्पी हे म्हणून. आता आजही तीच गत होत होती म्हणून याला उशीर झाला. आजही कुत्री मागे लागली होती याच्या. पण मग ती कुत्री मारून टाकी, गाव गाव मार खायला लागली कुत्री. दिवावाला घाली सेवा, आणि त्याचा घ्या तुम्ही अनुभव. अहो त्याचा घ्या तुम्ही अनुभव, आणि तुका वय कोणता चरा.